नाथ महाराज सांगतात, माय बाप तुम्हा सांगतोय कसा आचार, आपली नगरी करा हुशार, मग येईल या माझी हुद्देदार, मग येईल किंवा या माझी हुद्देदार. अरे झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या या माझीची चिठ्ठी, जाबदी तवाली पोटी, तेव्हा तुला मारील की रे काठी. पण नाथ महाराजांनी हे आपल्याला सांगितलंय हे खरं आहे, पण नाथ महाराजांचं जर आपण नाही ऐकलं तर काय होईल. इथं नाथ महाराज सांगतात, हे जरी नाही काल, अरे हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. अरे सरत शेवटी बा काळे बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळे बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. अरे एका जनार्दनी आमचे काय बाजाई, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. अरे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. अरे काय बाजाईल, काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. अरे पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी, जाबदी तवाली पोटी, तेव्हा तुला मारील की रे काठी. तेव्हा माय बापाचे चाले ना काही, बहीण भाऊ ठाईच्या ठाई, सेजची बायको विचारे ना काही, हे इष्टमित्र कोणाचे रे भाई. अरे ज्यावेळी आयुष्यात शेवटची वेळ येईल त्यावेळी कोणच कोणाचं नाही, आई कोणाची नाही, बहीण कोणाची नाही, सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी कोणच कोणाचं नाही. तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने. पण दादा, जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, जोपर्यंत आपल्या हातामध्ये संपत्ती आहे, तोपर्यंत हे सगळे सोरे नातेवाईक मित्रमंडळी आपल्या आहेत. मग ज्यावेळी आपल्या खिशातील पैसा संपून जाईल, आपल्या हातातील संपत्ती निघून जाईल, त्यावेळी आपल्याला आयुष्यभर साथ देणारे आपल्या अर्धांगिनी बायको सुद्धा आपल्याला नीट बोलत नाही. तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने, तेरे घर वालों ने बाही बन सालों ने. पण कसं आहे दादा, मावशी, कसं आहे, जसं बालपण असतं तसं तारुण्य पण नसतं, आणि जसं तारुण्य पण असतं तसं म्हातार पण नसतं. बालपणात कुणाची बाळ असू द्या, छोटस बाळ, ते जर बाळ रस्त्यानं लुटू 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 पळत आलं, त्या बाळाला आपण उचलून घेतो आणि काय म्हणतो, ए रे बाळ मला एक पप्पी दे. ते जर बाळ 80 वर्षाचं झाल्यावर म्हणतो का, हो या हो आजोबा मला एक पप्पी द्या. अरे हा देह चांगला आहे, हे शरीर चांगलं आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचा आहे. गाडी लांब आहे तोपर्यंत हात करायचा आहे. एकदा गाडी निघून गेली, एकदा वेळ निघून गेली, तिथं कोणाचं काही चालत नाही. पण बालपणात आई म्हणते आमच्या बाळाला काही कळत नाही, तारुण्यात लग्न होतं, बायको येते, बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही, आणि म्हातारपणी पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग आयुष्यात जन्माला आल्यावर माणसाला कळणार कधी, यासाठी या भक्ती परमार्थ आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, आर्थ म्हणजे धन, आणि श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे हा परमार्थ आहे. पण दादा, या समाजात माणूस पैशाने श्रीमंत होई लागला, या समाजात माणूस इस्टेटीने श्रीमंत होई लागला. पण खरा श्रीमंत कोण आहे, खरा श्रीमंत कोण आहे? अरे ज्याच्या आईच्या गालावरती हसू आहे, ज्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे, तोच माणूस या जीवनात आणि या समाजात खरा समाधानी आहे. हे सर्व जर कमवायचं असेल, हे सर्व जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? म्हणून तर नाथ महाराज सांगतात, जोवरी आपुल्या हाती आहे तोवरी कराल ते होय,
आयुष्य सरलिया कराल काय भोई टेकती पाय मग येतो काकुलती तुम्ही धरा धरा संत संगती एका जनार्दनी विनंती मग तुम्हा मिळेल की ओ विश्रांती एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर चला मोठ्यानं सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मावशी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बरं का सगळ्यांचा कारण ज्या राजामुळं आमच्या मंदिरावर ते कळस आणि अंगणामध्ये तुळस आहे ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत मोठ्यानं आवाज आला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर या संदीप मोहितेचा सांगायचा विषय मावशी याचं लग्न जमवलं कसं तर ती 10वी नापास याला बायको मिळाली 12वी पास याला बायको कोणती गोष्ट बोलताना इंग्रजी मधनं बोलायची कुठली बी गोष्ट असली तरी ही बायकोला म्हणला मी जरा जेवण करू का बायको म्हणायची यस बरं मी जेवण केले मी जरा बाहेरनं फिरून येऊ का बायको म्हणायची नो बरं मी घरातच बसू का बायको म्हणायची राईट ही महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध बारोडकर नाव गाजलेलं आहे ही बायको जवळ गेला बायकोला म्हणला याला जरा कमीपणा वाटायला लागला बायकोला म्हणला नव तू इंग्रजी मधनं बोलतेस मला पण जरा इंग्रजी शिकव की बायको म्हणली आहो धनी त्यात काय अवघड आहे एवढं अवघड आहे आज पहिला धडा म्हणा यस म्हणा लगेच म्हणला यस लगेच दुसऱ्या दिवशी बायकोन दुसरा धडा शिकवला नो म्हणा लगेच म्हणला नो लगेच तिसऱ्या दिवशी तिसरा धडा शिकवला राईट म्हणा राईट 3 धडे यानं बरोबर त्याला बायकोने शिकवलं कुठं बी चालला का 3 धडे म्हणतच जायचा गावात चालला येस नोर बारोडाला चालला येस नोर फिरायला चालला येस नोर जेवायला बसला येस नोर 3 धडे वागानं बरोबर पाठ केलं येस नो राईट आता त्या दिवशी ह्याच्या गावची होती यात्रा गावात आला होता तमाशा ही तमाशा बघायला गावात गेला तमाशा झाला शेवटच गाणं झालं झिंग झिंग झिंगाट गाणं झालं घराच्या वाटेनं घराकडे निघाला त्या दिवशी ह्याच्या गावात खून झाला होता मारामारी झाली खून झाला होता प्रेत रस्त्यावर पडलो होतो कोणीतरी सांगोला पोलीस स्टेशनला फोन लावून कळवलं होतं पोलिसाची गाडी यायला आणि ती बॉडी जवळ झाला निमकीच गाठ पडली गाडीतनं 2-4 पोलीस उतरलं 2-4 पोलीस उतरले वाघानं बघितलं आणि डोक्यात विचार केला साहेबा मला 100% काहीतरी विचारणार काय बायकोनं मला इंग्रजी शिकवले साहेबांना पण इंग्रजी मध्येच उत्तर देतो साहेब गाडीतनं उतरले प्रेताजवळ गेले ही गाडी प्रेताजवळ एकटाच उभा साहेबांनी प्रश्न विचारला काय रे हे प्रेत तुझ्या वळखेच आहे का त्याने उत्तर दिलं यस साहेबाला बरं वाटलं पुरावा तर गावला लगेच या साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला बर तुझ्या अगोदर तू कोण आलो होतो का नो हा कोण तूच केलाय का राईट धरला मानाला गाठला गाडीत सांगोला न्याला टायरात घालून मारला सुमाये नातवाला काळा निळा हुस्तर फोडलाय गाड्यानं मला फोन केला अतुल बॉस मी म्हटलं काय घोटाळा केलास मी म्हटलं माझ्यावर असा आरोप आलाय संदीप म्हटलं काळजी करू नको तुझा वशिला लावतो म्हणले याचा वशिला लावला ज्याचा आहे वशिला त्याचं पुत्र जात काशीला ज्याचा नाही वशिला त्याची माणसं बी जातात फाशीला तात्या राहुल दादा थोडी कमी करा दादा मावशी सुमाया काय म्हणला काळा निळा होस तर मला मारला
आणि माझ्या बायकोनं इंग्रजी शिकवलं म्हणजे माझ्या नवरा बायकोचा आमचा विनोद आहे ना सांगितला ह्याचा बी सांगायचा विषय ही एकदा ह्याच्या बायकोला म्हणला तात्या मावशी ही एकदा ह्याच्या बायकोला म्हणला होय ग असं तू माझ्यात काय बघितलं लग्नाला लगेच होय म्हणली ही काय म्हणलं ह्याच्या बायकोला होय ग असं तू माझ्यात काय बघितलं लग्नाला लगेच होय म्हणली बायको म्हणली लय काय बघितलं नाही 2-4 वेळा भांडी घासताना बघितलं होतं काय बोलतेस लगा नादी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन नादी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन तुला चांगलाच रडवीन सुमाये तुझ्या नातवालाच मोकळा सोडत नाही थांब 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 सुमाय पिशवी चपचायला लागली 100 देत्या काय घे नातवाला देते वाटतं हा बहुतेक सुमाय पिशवी दे चपचायला लागली हा पण काय गावा ना काय घे नोट तिला नादी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन तुला चांगलाच रडवीन ए संदीप मग काय करीन काय करशील? अरे काय करीन ढोलकीला बांधून तुला बड बड बडवीन अरे ढोलकीला बांधून तुला बड